नमस्कार मित्रमैत्रिणींनो. शेवटी आपल्या सगळ्यांना जे वाटत होतं तेच झालं. आपल्याला वाटलं होतं की शेवटच्या क्षणी तरी ओमराजे निंबाळकर हे माघार घेतील आणि हे सगळं चित्र बदलेल. मात्र असं झालं नाही आणि ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नागेश पाटील आष्टीकर यांचा सुद्धा एक व्हिडिओ आला, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विकासासाठी आम्हाला तिकडे जावं लागतंय आणि या दोघांचंही जाणं फिक्स झालंय. बाकीचे तर ऑलरेडी गेलेलेच होते. म्हणजे हे 6च्या 6ही खासदार आता शिंदेंच्या सेनेमध्ये गेलेले आहे. आता या 6 खासदारांचे जे सपोर्टर आहे किंवा त्यांच्या जवळचे नेहमी भेटत असलेले जे लोक आहेत, की जे कन्फ्युजनमध्ये असतील, की काय करावं हे कळत नाही आहे. खरं तर हा व्हिडिओ त्याच लोकांसाठी आहे. आता या दोन्ही लोकांनी हे सांगितलंय, की आम्ही विकासासाठी गेलो. आम्हाला निधी मिळत नव्हता. कामं होत नव्हती. तर हे खरं आहे, की आज भाजप हे विरोधी पक्षातल्या कुणालाही निधी देत नाही. खरं तर आपल्या संविधानाने निवडून आलेल्या प्रत्येक खासदारासाठी एक निधी राखीव ठेवलेला आहे. मात्र आजपर्यंत कुठल्याही सरकारने असं केलं नाही. प्रत्येक सरकारने निवडून आलेल्या सर्व खासदारांना त्यांचा त्यांचा निधी मिळू दिला. हे एकमेव असे लोक आहेत, की ज्यांनी विरोधात असलेल्या खासदारांना जे नियमाने यायला पाहिजे, जे संविधानाने दिलेलं आहे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की कामं होत नाही. आता आम्ही एवढं समजू शकतो की कामं होत नाही आहेत. पण त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला जर वाटत असेल आता की आम्ही त्यांच्यासोबत गेलो आहे आणि आता ह्या कार्यकर्त्यांना कळत नसेल की काय करावं. कारण काही लोकांची प्रतिक्रिया मी ऐकल्या आणि ते असं म्हणाले की काय करणार, मतदान दिलं तरी भाजपच येतंय, नाही दिलं तरी भाजपच येतंय, आम्ही काय करणार. ओमराजे निंबाळकरांचे कार्यकर्ते असे म्हणाले. त्यांच्यावर मला एक सांगायचं आहे की हे बघा, हे 6ही खासदार किंवा तुमचे ओमराजे किंवा तुमचे नागेश पाटील आष्टीकर हे जरी त्यांच्यासोबत गेले म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपला सपोर्ट करायला गेलेले आहेत, हे सर्व खासदार तिकडे गेले म्हणून तुमच्या कापसाचा भाव वाढणार आहे का? नाही. त्यांनी तुम्हाला कर्जमाफी सरसकट देऊ असं आश्वासन दिलं आहे का? नाही. त्याच्यामुळे तुमच्या पोरांच्या ज्या शाळा बंद झाल्यात त्या सुरू होणार आहे का? नाही. त्याच्यामुळे रोजगार जास्तीचा मिळणार आहे का? नाही. त्याच्यामुळे या देशाची जी अर्थव्यवस्था डबघाईला येत आहे ती सुधारायला लागणार आहे का हे लोक तिकडे गेल्यामुळे? नाही. हे तिकडे जाण्यासाठी असं कुठलंही त्यांनी आंदोलन केलं नाही की ही आमची मागणी आणि ती पूर्ण झाली तर जातो, हे कायदा रद्द करा, ती पूर्ण झाली तर जातो. तर असं काहीही नाही आहे. आपल्या सगळ्यांना ज्या ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं आहे, भाजपला विरोध म्हणून मतदान केलं आहे, मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना एक क्लिअर आहे की आज सत्तेत बसलेल्या लोकांचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न हा चुकीचा आहे. कारण की कुठल्याही प्रकारची जबाबदारी ते घेत नाहीत. नीटच्या पेपरमध्ये 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. एकानेही जबाबदारी घेतली नाही, राजीनामा दिला नाही. याच्या आधी गृहमंत्री असलेल्या लोकांनी राजीनामे दिलेत. मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाणांना फक्त आरोप झाला म्हणून मागे यायला लावलं. उद्धव ठाकरे आतमधले सोबतचे लोक म्हणाले नाराज आहोत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, काहीही केलेलं नव्हतं. तर मुद्दा काय आहे? विरोधात असलेल्या लोकांचा पॅटर्न वेगळा आहे, जबाबदारीचा आहे, नैतिकतेचा आहे. आणि आज सत्तेत असलेल्या लोकांचा पॅटर्न जो आहे अत्यंत चुकीचा आहे. पैसे देऊन, खोके विके देऊन लोक विकत घ्यायचे. त्याच्यामुळे आपल्या सरकारी तिजोरीतला पैसा हा चुकीच्याच कामाला वापरला जातोय. आणि हे लोक त्यांच्यासोबत जाण्यानी काही त्यांचा स्वभाव सुधारणार आहे का? नाही. उलट ते जास्तीत जास्त चुकीचे कामं करायला प्रवृत्त होतील. कारण आता त्यांना माहिती आहे काहीही झालं तरी एवढे लोक आमच्यासोबत आहेत. म्हणून सामान्य जनतेने काय करावं तर एवढंच लक्षात ठेवावं की ते ज्या लोकांच्या सोबत आहेत, ते ज्या लोकांचे हात बळकट करणार आहेत, ते लोक या देशासाठी चुकीचे आहेत. हे बघा, ओमराजे निंबाळकरांबद्दल तुम्हाला वैयक्तिक प्रेम असू शकतं, आष्टीकरांबद्दल प्रेम असू शकतं. हां, तुम्ही त्यांच्याबद्दल जे काय असेल ते तुमच्या भावना राहू द्या. पण जेव्हा निवडणुका येतील तेव्हा एकच लक्षात ठेवायचं, या देशाचं जो काही सगळ्यात मोठं आजपर्यंत घबाड या देशाला पाडलेलं आहे ते ह्या आज सत्तेत बसलेल्या लोकांनी पाडलेलं आहे. आजपर्यंत या देशावर इतका कर्जाचा डोंगर कधीही नव्हता. 52 लाख कोटी कर्ज होतं 2014पर्यंत, 13 पंतप्रधानांनी घेतलेलं. या एकाच माणसांनी 52 लाखवरून 206 लाख कोटीवर नेलं. तुम्ही बघा
13 लोकांनी किती कर्ज घेतलं आणि एकट्याने किती घेतलं आहे. हे कर्ज तुमच्या पुढच्या पिढ्यांना फेडावं लागणार आहे. तुम्ही नसेल घेतलं तरी प्रत्येकावर 1,00,000चं कर्ज आहे या देशाचं. आणि हे सगळं जे आहे हे कशामुळे, तर त्या लोकांमुळे. त्यामुळे काहीही झालं तरी आपल्या कुठल्याही एकाही मतानी असं व्हायला नको की त्यांचे हात बळकट होत आहेत. वैयक्तिक तुमच्या या लोकांबद्दल, तुम्ही अजून भाजपमध्ये असलेल्या काही लोकांबद्दल, तुम्हाला शिंदेसेनांच्या लोकांसोबत असलेल्याबद्दल तुम्हाला जर काही प्रेम असेल समजू शकतो. मात्र आपल्याला एकच लक्षात ठेवायचं की या देशाला मागे कोण नेत आहे आणि मनामध्ये तेच ठेवायचं इलेक्शनला जाताना. दुसरा मुद्दा, या लोकांना खरं तर आता ज्या तुम्ही प्रतिक्रिया बघत असाल सोशल मीडियावर, लोक हे बघा, आता हे नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया आहे आणि त्याच्यावर लोक काय म्हणत आहेत तुम्ही बघाल. एकही अशी कमेंट मिळत नाही, एखादी असू शकते, पण सगळ्या कमेंट काय माहिती आहे का, फार लोक नाराज आहेत, लोक कंटाळलेत, लोक त्रासलेत, लोकांना खूप वाईट वाटलंय. हा तळतळाट आहे माहिती आहे. लोक शिवाय जे देत आहेत ना या उद्विग्नतेतून देत आहेत की अरे कळत होतं की हे सगळं इतकं चुकीचं चाललंय तरी तुम्ही त्या चुकीच्या लोकांना सोबत करताय. काल ओमराजे म्हणाले की कलियुगामध्ये वाईटांना चांगला काळ येतो. मग वाईटांच्या सोबत तुम्ही का गेलात? उलट नाव त्यांचंच होतं की कितीही कठीण काळ आला तरी आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहतो, आम्ही चांगल्याच्या बाजूने उभं राहतो, जे वाईट आहे ना त्यांना निकराने प्रतिसाद देतो. ते ब्रिटिशांची सत्ता आहे ना खूप मोठी होती. कुणीच म्हणत नव्हतं की यांची सत्ता जाईल, कारण पृथ्वीवर सूर्य मावळत नव्हता त्यांच्या साम्राज्यावरचा. त्यांना वाटत होतं हा एवढूसा धोतर घातलेला माणूस काय करेल, हे काय मुठभर क्रांतिकारी काय करतील, ह्या चळवळी काय करतील. पण त्यांनी एवढी मोठी सत्ता उलथवून लावली. कशाच्या बळावर? सत्याच्या बळावर. प्रसंगी तुरुंगामध्ये गेले, आंदोलन केलं, खरं बोलत राहिले, लिहत राहिले, अत्याचार झाला तरीही लिहत राहिले, बोलत राहिले. कारण त्यांना माहीत होतं की पुढच्या पिढ्यांना चांगले दिवस आले पाहिजे. तुमच्या आईवडिलांना, तुमच्या भावंडांना हे चांगले दिवस त्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे आलेले आहेत. आणि आज परत एकदा देश हा ब्रिटिशांच्या काळात नव्हता, त्याच्यापेक्षाही मागे गेला आहे. हे मी हवेत बोलत नाही. तुम्ही सर्च करा बातम्यांमध्ये, काय इनइक्वॅलिटी ब्रिटिशांच्या काळापेक्षाही जास्त वाढलेली आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात धनिकांकडे पैसा साठवलेला होता आणि गरिबांकडचा पैसा जो शोषून 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 यांच्याकडे पैसा वाढला होता आणि हे गरीब 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 झाली ती जनता. मधल्या काळात भारत स्वतंत्र झाला, सगळे इक्वल व्हायला लागले, यांना शिक्षण मिळालं, नोकऱ्या मिळाला, वर 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 यायला लागले होते. आता परत काय झालं, नोकऱ्या फार कमी आहेत, शिक्षण प्रायव्हेटमध्ये घ्यावं लागते, त्याच्यामुळे यांच्याकडचा पैसा इकडे इकडे चालला आहे आणि काही मुठभर लोक श्रीमंत होत आहेत आणि हे गरीब गरीब होत आहेत. ही परिस्थिती आज या 12 वर्षामध्ये आलेली आहे आणि त्यामुळे आपल्या डोक्यात एवढंच लक्षात ठेवायचं आहे की या लोकांच्या सोबत आपल्याला उभं राहायचं नाही आहे. आणि ह्या लोकांनाही माझं सांगणं आहे, एवढं आवाहन करूनसुद्धा यांना कळलं नाही. म्हणतायत, नागेश पाटील म्हणतायत की उद्धव ठाकरेंसोबत माझं काही वाकडं नाही, कृतज्ञताच आहे, ते आम्हाला काहीही बोलू शकतात. संजय राऊत काही बोलू शकतात. ओमराजे निंबाळकरही म्हटले की माझी त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही आहे. ठीक आहे, तुमच्या मनात एवढी थोडीशी भावना आहे ती दिसते आणि कदाचित म्हणूनच असेल की इतक्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं होतं. मराठवाड्यामध्ये शेतकरी हालाखीत जगतोय तरी तुम्हाला त्यांनी मतदान केलं, पैसा तिकडून आला तरी त्यांनी तुम्हाला मतदान केलं, असेही काही लोक आहे. आज त्यांचा तळतळाट लागतोय. आता ते जे काही आहेत ना लोक, तुम्हाला हे जरी वाटत असलं, तुम्ही म्हणताय विकासासाठी गेलो, मग तुम्हाला मशालच्या चिन्हावर कशाला लढायचं होतं? तुम्हाला माहीत होतं लोकांच्या मनात राग आहे या भाजपबद्दल, लोक आपल्यालाच मतदान करतात म्हणून तुम्ही मशालवर लढलात. तुम्हाला वाटत होतं की आपण यांना हरवू, हेही वाटत होतं. मला माहिती आहे की आपण काही, मी एकदम त्यांना व्हिलन नाही ठरवत आहे, पण तरीही तुम्ही आता म्हणता विकासासाठी गेलो, मग तुम्ही त्याच्यावर एकतर लढायचंच नव्हतं आणि लढले ना तर मग शेवटपर्यंत निभावून दाखवायचं होतं. अरे जे लढले ना तेच मावळे, बाकीचे कावळे, तुम्हाला माहिती आहे आणि खूप लोक वाईट वाईट बोलत आहेत. त्यामुळे आज वेळ होती खरं तर तुम्ही ताठकणा दाखवण्याची, पण आता तुम्ही जे बोलताय आम्हाला माहिती आहे हाच शब्द सगळेजण वापरतात. काय विकास केला त्यांनी तिकडे जाऊन? कुठल्या शाळा बंद होण्यापासून थांबवल्या शिंदेच्या सेनेमध्ये जाऊन या लोकांनी? विकासाचंच नाव घेतलं होतं ना तेव्हासुद्धा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले हे सगळे लोक विकासाचंच नाव घेतलं होतं. नेमकं काय त्यांनी बदल घडवून आणला की तिकडे जाऊन की बाबा ह्या कायदा असा दुरुस्त केला, तो कायदा तसा आणला, शिक्षणावरचा बजेटचा खर्च कमी केलेला आहे, आरोग्यावरचा खर्च कमी केलेला आहे, कारण तिजोरीत पैसा नाही आहे. सतत खोटं बोलत आहेत हे लोक.
आणि तरीही तुम्ही म्हणताय की विकासासाठी तिकडे गेलो. निदान आता तुमचं मन जर जिवंत असेल ना, तर एक करा. तुम्हाला जे कळतंय ना की हे कायदे आहे ना या देशाला मागे नेणार आहेत, त्या कायद्यांवर सही नका करू. आणि बाकी जे सपोर्टर असतील, सपोर्टर मी तर म्हणते ते मूठभर लोक आहेत, ज्यांना डायरेक्ट त्यांच्यापासून काहीतरी फायदा आहे किंवा अजून काही जवळचे नातेवाईक असतील, प्रेमाचे लोक असतील, ते होते तिथे. पण तरीही मोठ्या प्रमाणावर शिव्या देत आहेत लोक कंटाळलेले आहेत. आणि म्हणून माझं सांगणं आहे की तुम्हाला जर आता तुम्ही कन्फ्युजनमध्ये असाल, बिलकुल कन्फ्युजन ठेवू नका. माझे व्हिडिओ बघत राहा की या लोकांचा स्वभाव जो आहे, कारण स्वातंत्र्य संग्रामामध्ये यांचं योगदान काहीही नव्हतं. यांचे जे नावं घेतात ना, दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, हे स्वातंत्र्याच्या काळात होते, तरुण होते. 1942ला ते स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले नाही. ते त्या चळवळीमध्ये सहभागी होऊ नका म्हणून म्हणत होते संघाचे सर्व लोक, जे भाजप आज संघाला मानते. त्याच्यामुळे यांचा जो इतिहास आहे, जगभरामध्ये तुम्ही अभ्यास करा. ज्या ज्या देशामध्ये असे कट्टरतावादी, त्या देशातल्या एखाद्या धर्माचं नाव घेऊन मोठे झालेले पक्ष जेव्हा सत्तेवर येतात, तेव्हा त्यांनी चांगली कामं नाही केलेली. हुकुमशहा असतील जगामध्ये, पण असे हुकुमशहा जे धर्माच्या नावाने, कट्टरतेच्या नावाने वरती येतात, ते त्या देशासाठी नुकसानदायक असतात. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. अजून पुढच्या खूप गोष्टी सांगत राहील आणि कायम हेच बोलत राहा की नाही, ते काही असलं की ओमराजे असो किंवा हे असो किंवा संजय दीना पाटील, आम्हाला त्यांच्याबद्दल वैयक्तिक प्रेम असू शकतं, पण आम्हाला माहिती आहे की ते ज्या लोकांच्या सोबत आहेत ते चुकीचे लोक आहेत माझ्या देशासाठी. मला असं वाटतं एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. आता काय बोलायचं बघूया. उद्धव ठाकरे हे हरणार नाही, हरलेले नाही आहे. तेव्हासुद्धा 12,000 पळून नेले होते, पण 9 आणले काहीही नसताना. आता 3 तर आहेच आणि आता अजून येतील. आणि या देशामध्ये प्रामाणिक लोक जिवंत आहेत. या देशातले प्रामाणिक लोक हे कायम या देशाला पुढे नेण्यासाठी काम करत राहतील. थांबते. धन्यवाद.